माननीय प्राची खेताने यांच्या वतीने आपल्या विद्यामंदिर एरंडे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मायेची मूठ म्हणून स्वेटर्स व खाऊ वाटप समारंभ आयोजित केलेला आहे. या उपक्रमात ग्रामीण भागातील शाळा निवडल्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. F for fish. I for. अरे वा, बेस्टच की. तू म्हटलीस येत नाही म्हणून सगळं येते की. आकाशाच्या पाठीवर छम छम छडी, आकाशाच्या पाठीवर छम छम छडी, खोर खोर जमिनीच्या उघडून दार. गेली 7 वर्ष आपल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जवळजवळ 700 प्लस जे थंडी मायेची म्हणून स्वेटर्स असतील. त्याच्यानंतर शाळा सुरू झाल्या आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य, खाऊ हा प्रत्येक याच्यात असतो. तर हे काम आमची ही बहीण जी आहे प्राची तिच्या वतीनं पन्नाला इंजिनियर होणार आहे. कसला इंजिनियर होणार? शिक्षक होणार आहे का? का होणार सांग? सगळ्यांना छडी मारता येते म्हणून? आणि शास्त्रज्ञ कोण होणार? होय, सगळे तिथं नाव घ्यायला म्हणजे काय म्हणलं? त्यामुळे सर्वांची जबाबदारी ही आहे की तुम्ही नीट अभ्यास केला पाहिजे. केळेवाडला गेलो. केळेवाडी गेल्यानंतर यांचा नंबर घेतला, यांचा पाठलाग केला आणि तिथल्या जवळजवळ 7 शाळा कव्हर केल्या. तिथून मी नावेजेवाडला आलो. नावेजेवाडला गेल्यानंतर इकडे तुम्ही कधी आलेलं नाही. तिथली ती 7-8 गावं घेतली. हे 2 महिने झाले, जानेवारी फेब्रुवारी, की हा रात्रभर पाण्यात भिजवायचा. सकाळी हा कागद फाडून आपल्या कुंडीत किंवा परसबागेत त्याचं रोपण करायचं, त्याला पाणी टाकायचं, ह्याच्यातून झाडे. तर हा बुके छान आहे का नाही? कालपासून सगळ्यांना माहित होतं आपल्याकडे कोणतरी येणार आहे. म्हणून आमच्या मुलांनी खूप तयारी केली होती. म्हणजे आम्ही रांगोळी आधीच काढणार, त्यांनी पुष्पगुच्छ तुमच्यासाठी तयार केलेले होते. सकाळीच आम्ही आता तुमची जी खालची शाळा आहे विद्यामंदिर एरंडे त्या शाळेत जाऊन आता इथे येतोय.
येताना म्हणजे खरोखर मला खूप सुंदर अनुभव आला. मी गाडीनं आधी सिक्कीम हे लडाख सगळं गेलेलो आहे. कायम दरवर्षी मी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो आणि तिथला अनुभव जो आहे डोंगर कपारीतून जाण्याचा तोच अनुभव मला इथं आला. खूप सुंदर परिसर आहे तुमचा, खूप निसर्ग संपन्न परिसर आहे. या करू का? पाण्यात बरं. आणि काय करायचं? चहा पावडर. बर. आणि दूध. बर. मग तू रोज चहा पिते का? दूध प्यायचं आपण, चहा नाही प्यायचा. छान. पुढच्या वेळी मला चहा करून देणार नाही? काय सांगा माझ्या